राज्यात गाजलेल्या रेशन घोटाळ्यातले आरोपी घोरपडे बंधू अखेर पोलिसांना शरण आले। त्यांच्यासह 4 आरोपींना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आरोपींची 170 कोटींची संपत्ती मोक्का अंतर्गत जप्त करण्याची धडक कारवाई जिल्हा प्रशासनाने केली होती। रेशन घोटाळ्यातल्या सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाईही करण्यात आली होती। यात आता एकूण 5 जणांना अटक करण्यात आली आहे। या घोटाळ्यात पहिला गुन्हा 1 जून 2015 ला मोक्का अंतर्गत दाखल करण्यात आला। सिन्नर येथील धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असताना पोलिसांनी हा ट्रक पकडला होता। या गुन्ह्याचा तपास करत असताना संपत घोरपडे, विश्वास घोरपडे, अरुण घोरपडे, मदन पवार, रमेश पाटणकर या 5 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला होता। सुरगाणा येथे झालेल्या घोटाळ्यात शासकीय अधिकाऱ्यांनी गुन्हेगारांचं संगनमत आढळून आलं। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून। योगेश, या सगळ्या आरोपींकडे सापडलेली संपत्ती त्याची आकडेवारी पाहिल्यानंतर प्रश्न पडतो मनाला की हे जे घोटाळ्याचं जाळं आहे ते केवळ नाशिक पुरतं मर्यादित होतं की राज्यभरातही हे जाळं पसरलेलं आहे? खरं म्हणजे हे नाशिकच्या आजूबाजूच्या जिल्ह्यांमधलं जाळं होतं। नाशिकशी लगत असलेला ठाणे जिल्हा, त्याचबरोबर बाजूचाच असलेला जळगाव जिल्हा आणि काही ठिकाणचा धुळ्याचा काही भाग, अशा ठिकाणचं हे सगळं रेशन धान्य जे होतं ते नाशिकमध्ये येत होतं आणि त्याचा आटा करून, म्हणजे आपण त्याला म्हणतो पीठ तयार करून ते विकलं जात होतं। त्यामुळे तो रेशनचा गहू आहे की नाही हे समजत नव्हतं आणि अनेक वेळेस बेकऱ्यांना लागणारा जो आटा किंवा मैदा असतो तो यातून तयार केला जात होता। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिमालय, यात जर आपण बघितलं तर ही जी लोक होती, जे आरोपी होते, ते एकेकाळी याच गोण्या उचलण्याचं काम करत होते, हमाली करत होते आणि हेच हमाल आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हा सगळा घोटाळा करू शकलेले आहेत। गेल्या 15 वर्षामध्ये प्रशासन काय करत होतं हा प्रश्न यामुळे समोर आलेला आहे। खरं म्हणजे हा जो घोटाळा आहे, हा घोटाळा उघड करणारं होतं लेखा विभाग। लेखा विभागाची टीम ज्यावेळेस नाशिक जिल्ह्यामध्ये आली त्यावेळेस त्यांच्या लेखा परीक्षणामध्ये त्यांना यामध्ये घोळ आढळून आला आणि त्यानंतर ही सर्व कारवाई सुरू झाली। त्यानंतर अधिकारी सस्पेंड झाले, त्यानंतर काहींना अटक झाली आणि त्यानंतर ज्यावेळेस पुन्हा एक घोटाळा समोर आला त्यावेळेस पोलिसांनी त्यावेळेस कठोर कारवाई यामध्ये केली आणि आज एवढा मोठा प्रकार हा सगळा नाशिक जिल्ह्यामध्ये समोर आला आहे। त्यामुळे जर नाशिक जिल्ह्यामध्ये हे इतकं मोठ्या प्रमाणात असेल तर संपूर्ण राज्यामध्ये किती मोठा घोटाळा होत असेल, किती कोट्यावधीची कमाई ही बुडत असेल आणि किती गरिबांच्या घास जो आहे, तोंडचा घास, तो जात असेल, हे यामुळे आपल्याला सगळ्यांना लक्षात येतं। बरोबर आहे। या सगळ्या घोटाळ्याची नेमकी मोडस ऑपरेंडी काय होती, कोण कोण यात सहभागी होते? कारण पाहिलं तर या लोकांकडे 170 कोटींची संपत्ती त्यांची जप्त करण्यात आलेली, एवढ्या मोठ्या प्रमाणात संपत्ती कशी काय आली? खरं हे आश्चर्यच आहे। जिल्हा प्रशासन सुद्धा कोड्यामध्ये आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात ही संपत्ती आली कशी। कारण की ज्यावेळेस घोरपडे बंधूंनी पहिल्यांदा सुरुवात केली त्यावेळेस त्यांचे बँक स्टेटमेंट तपासले असता त्यामध्ये केवळ 10 ते 15,000 रुपये आज एकूण ज्यावेळेस संपत्ती जप्त केली त्यावेळेस ती जवळजवळ 170 कोटींपर्यंत गेलेली आहे आणि जर पूर्ण नीट हिशोब केला तर ती 200 कोटींपर्यंत जाते। त्यामुळे इतक्या प्रमाणामध्ये हा पैसा मिळवला गेला कसा, याकडे इन्कम टॅक्सचं लक्ष कसं गेलं नाही, पुरवठा विभागाचं कसं लक्ष गेलं नाही आणि ज्यावेळेस हे धोरण सगळं गायब होतं किंवा पोलीस, आणि विशेष म्हणजे याच टोळीवर आतापर्यंत 6 ते 7 ठिकाणी गुन्हे दाखल झालेत। ग्रामीण विभागात पण झालेले आहेत आणि नाशिक शहर पोलिसांमध्ये झालेत। मात्र त्यावेळेस पोलिसांनी वेळीच का कारवाई केली नाही, त्यावेळेस हे पोलिसांच्या का लक्षात नाही आलं, हे खरं म्हणजे आश्चर्य आहे। आणि त्यावेळेस त्या पोलीस अधिकाऱ्यांनी ही चौकशी नीटपणे केली नाही म्हणून या टोळीला प्रोत्साहन मिळत गेलं आणि आज इतका मोठ्या प्रमाणातला हा घोटाळा आपल्या समोर आलेला आहे। आजची परिस्थिती पण आपण बघितली तर या टोळीला 6 महिने पकडण्यासाठी आहेत आणि तेही स्वतःहून ही सगळे आरोपी हजर झालेले आहेत। म्हणजे ग्रामीण पोलीस 6 महिने मोक्कातल्या या आरोपींना पकडू शकलेले नाहीत। एकूणच या आरोपीचे हात किती वरपर्यंत पोहोचलेत हे यावरून स्पष्ट होतं आणि आता यातील संपूर्ण एक छोटा घटक आणि त्याचबरोबर काही अधिकारी यामध्ये सामील असतील तर त्यांच्यावरही कारवाई होण्याची गरज आहे। नक्की, खूप खूप धन्यवाद योगेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।